आणि त्यात एक आम्हाला मुस्लिमची महिला भेटली. ऐका बरं का, एक मुस्लिमची महिला भेटली का, त्यांनी मला म्हणले, ती माझ्या आईवणी महिला, त्यांनी म्हणली बाळा इकडे, म्हणजे मला पाणी आणून दे, म्हणजे एकात बाटली 20 रुपयाची आणून दिले. बिचारे वयस्कार मला बाटली आणून दे म्हणली. मी पाण्याची बाटली दिली आणून. त्यांनी म्हणली मला गोळ्या आणून दे म्हणली, पण गोळ्या पण दिल्या मी आणून. त्यांनी आजारी होते. आम्ही जातभेद बघत नाही, आम्ही जातभेद करत नाही. मुस्लिम महिला असो, कोण असो, 18 पकड जातीसाठी कान्याकोपरे, 18 पकड जातीसाठी, छोट्या छोट्या जातींसाठी, आदिवासीसाठी, दलितांसाठी, वंचितांसाठी, कैकाडी समाजांसाठी, सांबारांसाठी, धोरसाठी, ओबीसींसाठी, आम्ही सगळ्यांसाठी लढणारं सामाजिक कार्यकर्ता आम्ही जातभेद बघितलं. ही मुस्लिमची महिला आहे, ह्याला पाणी कसं देऊ? नाही, आम्ही तसं बघितलं नाही. त्यांनी आमच्या आईवणी आहे ते, आम्ही त्यांना पाणी दिले, गोळ्या दिले आणून, हे दिले. त्यांना वयस्कार होते, त्यांना चक्कर येत होती. आम्ही गाडीत बसवलं, हे बसवलं, आम्ही शीट पकडून दिली एसटीत. पण आम्ही एवढं सामाजिक कार्य करतोय, एक सामान्यपणे लढतोय. पण आता ही तुम्ही लक्षात घेतली तर एवढी कामं जरी आमची तुम्हाला आवडत नसली, आणि जेवढं आम्ही इतकं मदत करतोय जनतांसाठी, एवढं लढतोय, एवढं धावपळ करतोय, आता हे तुम्हीच सगळं ठरवलं. आता तुम्ही हे केलं तर एवढं सगळ्यांनी केलं तर होईल का नाही? पण आम्ही जातभेद करत नाही, आम्ही सगळ्यांसाठी, सगळ्यांचा सम्राट. आम्ही 18 पकड जातींसाठी लढणारी माणसं आहे. जनतांसाठी माती झाली तर चालत, तरुणांसाठी. आज मी भडकावून उठलोय, म्हणजे एक ट्रेनमध्ये माणूस रडत होतं, पण ते त्या बघून मला हाकून, ह्या नीच भाऱ्या पोरांना करायला पाहिजे त्यांना. पण ते बापाने आपल्याला एवढंही करून दिलं, ते करून दिलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही सांगतो, आपली तरुण पिढी कुठल्या पिढीला चालली, कसल्या वळणाला चालली. आता तर जागा तुमच्यातलं विचार होतो, हिंदुत्व तुमच्यातले आता तर मानुषी कुठे गेले लागा, कमिटमेंट तर करा, सपोर्ट तर करा. अरे भाषण जरी ऐकून दमला असता लागा आम्हाला. बघा तर महाराष्ट्रात वरच्यावर तर द्या लागा. छत्रपतीच्या आशीर्वादाने, आई जगदंबीच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने अशा महाराष्ट्रातल्या दिग्गज भाषणं केले, दिग्गज सभा केल्या. पण काय लोकांना पाजरच फुटणं. असू द्या, आम्ही प्रयत्न करणार, जनतांसाठी लढणार. जनतांसाठी मेलो तर अजून इकडं भटकतो, तिकडं भटकतो. महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी भ्रष्टाचार होतो. मुंबईला जातो आम्ही, इकडे जातो, मंत्र्यांना भेटायला जातो, आम्हाला गेटच्या बाहेर हाकलून लावते ते. पण काय जे नेते लोक गेटच्या बाहेर हाकलून लावते ते, आम्हाला आता एंट्रीज करून देत नाही. कशा पाय आम्ही बोलतो म्हणून अरे गरिबांमध्ये काय चाललंय, हे काय चाललंय, भ्रष्टाचार चाललाय, तुम्ही खुर्चीवर बसताय, जनता कशी मरते, गोरगरीब जगते कसं काय, हे काय चाललंय काय बाकीचं. पण एवढं हे बाकीचं काय चाललंय कसं काय, गोरगरीब कसं मरतंय, काय खायचं, गरिबांनी एवढे महागाई वाढल्यावर कसं काय करायचं. पण जेवढी कामं जरी करून आम्ही निश्चितपणे लढून, पण तुम्ही जेवढं आम्हाला समर्थक देत नसलं, आमचं लढण्यात काय अर्थ. आम्हाला ताकद तुमच्या पाय येते, तुमच्या पाय आज प्रेरणा येते, तुमच्यासाठी लढतोय, सामाजिक कार्यासाठी लढतोय. आम्ही मुंबईला फिरतो, इकडे फिरतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलाखती घेतो, प्रत्येक जणांच्या मुलाखती आम्ही धावपळ करतो. गरिबांचा आपल्यामधली सामान्य जनताने यूट्यूबच्या माध्यमातून चांगदेव जाधवला सपोर्ट करायला पाहिजे, जागायला पाहिजे. तरुणांमधलं रक्त मी कोणाला घाबरणार, जनतांसाठी अटक झालो तर चालत, मेलो तर चालत, महाराष्ट्रातलं सरकारनं मला अटक केलं तर चालत, मी घाबरणार नाही. मला किती पोलिसांनी मारू द्या, काय मारू द्या, मी घाबरणार नाही. जनताचं मी कोणावर टीका करत नाही, कोणावर काय करत नाही. जे आहे ते थोडफोड भाषण करायला लागलो, काय वाईट बोलत नाही. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतासाठी आमच्यातला एक तरुण कार्यकर्ता पेटून उठलाय गरिबांसाठी. आम्ही पण गरीबच आहे, आम्ही पण श्रीमंत नाही, गरीबच आहे. आम्ही पण गरिबांसाठी लढतोय. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोणाचं जरांगे भाऊ पाटील, मनोज जरांगे भाऊ पाटील, मराठा आरक्षण किती गाजले, किती काय केले त्यांनी, किती मोर्चे काढले, किती काय केले त्यांनी, पण लढाईच लागली ना सगळ्यांसाठी, मराठा समाजांसाठी, ह्यांच्यासाठी. आम्ही ती पण करणं 18 पकड जातींसाठी लढतो. सगळ्या मनोज जरांगे पाटील पण किती लढले आरक्षणसाठी, ह्याच्यासाठी एवढे मोर्चे काढले का नाही, त्यांनी पण हार मानले का. आम्ही पण तसंच करतो, हार मारत नाही. 18 पकड जातींसाठी लढतोय आणि निश्चितपणे लढतोय. आणि निश्चितपणे तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं तर आम्ही काहीतरी करू शकत आहे. बघा, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, कान्या कोपऱ्यात माझ्या आया बहिणी भाषण बघते, आधी भाषण करतोय, हे करतोय, म्हणजे मी कशापाय पेटून आज रडत भाषण करतोय, कशापाय पेटून उठलोय, आज तुमच्यासाठी पेटून उठलोय. मी एक सामाजिक कार्यकर्ता. आता तुम्ही कमिटमेंट करायचं, तुम्ही काय करायचं, तुम्ही उचलून धरायचं, तुम्ही माझी पब्लिसिटी वाढवायची, ही तुमच्या हातात आहे. बघा, आई जगदंबीच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे तुमच्या हातात आहे. तुम्ही लवकरात लवकर मला पोचवलं तर काय तर भविष्यात करू शकत आहे तरुण पिढीसाठी. हे कोणाचं नेता लोक नसते, काय नसते, आपल्यात भांडणं लावून बघणार, तमाशा बघणार आहे ते, ह्याची पार्टी येईल का, त्याचंही येईल का. आता सत्ता इलेक्शनच्या टायमाला किती लोकांनी प्रचार केला, किती लोकांनी भाषण केले, किती लोकांनी रॅली केल्या. मेरी सरकार आने दो, मैं ये बदल दूंगा, महाराष्ट्र का वो बदल दूंगा, गरीबों को मदद करूंगा. किसने क्या किया, गरीबों को मदद करूंगा, मेरी सरकार आने दो, इसके लिए मैं मदद करूंगा. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.